नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. गुढीपाडवा हा महाराष्ट्रभर साजरा केला जाणारा एक पवित्र आणि आनंददायी सण आहे. हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात करतो आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते. ही गुढी विजय, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानली जाते. या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या 5 शुभ रंगांची साडी गुढीला नेसवावी. चला तर मग पाहूया ते शुभ रंग कोणते आहेत. पिवळा रंग हा आनंद, सकारात्मकतेचे प्रतीक आहे, त्यामुळे नववर्षाची सुरुवात करण्यासाठी पिवळ्या रंगाची साडी उत्तम आहे. लाल रंग हा शांती, प्रेम आणि शुभतेचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यासाठी गुढीला नेसवण्यासाठी लाल रंग हा पारंपरिक लूक देतो. केशरी किंवा भगव्या रंगाची साडी ही विजय, शक्ती आणि धर्माचे प्रतीक आहे. गुढी ही विजयध्वज मानली जाते, त्यामुळे हा रंग गुढीला नेसवण्यासाठी सर्वात योग्य आहे. हिरवा रंग हा समृद्धी, वाढ आणि निसर्गाचे प्रतीक मानला जातो. हा रंग घरात सुख शांती येण्यासाठी शुभ असतो, त्यामुळे हिरवा रंग देखील गुढीला नेसवण्यासाठी शुभ आहे. त्यामुळे या रंगाची साडी देखील तुम्ही नेसवू शकता. परंतु काळ्या रंगाची साडी किंवा खूप फिके किंवा डल रंगाच्या साड्या गुढीला कधीही बांधू नयेत आणि गुढीसाठी नेहमी नवीन किंवा स्वच्छ साडी बांधावी आणि व्यवस्थित घडी करून काठीवर बांधावी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.